नमस्कार, बोला. खरं तर या ठिकाणी सागर गोगरे आणि आपला माझे सगळा मित्र परिवार, मी या ठिकाणी वाढदिवसाला आलो. अगदी खुशी खुशी आजचा दिवस अगदी खुशी खुशी झालाय. या ठिकाणी प्रसिद्ध पत्रकार माझे मित्र संदीप भाऊ उतारडे आणि काका भाऊ जाधव, खरं तर संदीप भाऊ आणि सगळा मित्र परिवार, खरं तर आजचा हा वाढदिवस काय तिथे लिहिलंय, सागर खुशी खुशी. म्हणजे आज एक भाग्य सागरचं की सागरला माझ्यासारखा एक मित्र जोडला. या ठिकाणी अनेक सगळ्यांची नावं घेतली, सर्वच मित्र परिवार. अत्यंत आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर आदरणीय माहिती अमोल लांडे यांचा विजय म्हणजे आपण पाहिलं पश्चिम भागातून गेल्या 15 दिवसापासून अनेक माणसं आपल्यावर टीका करत होती. ती आज मागच्या दरवाजाने पळून गेली, पुढे दिसलीच नाही. आणि ती स्वतःला नेता म्हणत होती, ती खरं तर आज गायब झाली. स्वतःला नेते म्हणणारे गायब झाले. आणि आपटाळा गावामध्ये मला 100 कार्यकर्ते भेटले, याच्यामध्ये मला खरं आनंद आहे. आणि म्हणून मित्रांनो, तुमच्यासाठी काही पण आज पण उद्या पण तुमच्यासाठी काय पण. आणि हे आपल्या गावामध्ये आतापर्यंत जे अपूर्ण कामं आहेत, ही कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माहिती लांडे जबाबदारी घेणार आहे. माहिती लांडे जिल्हा परिषद निर्माण या आपल्या गावामध्ये जी अर्धवट कामं आहेत, ज्या कामांमध्ये पाईपलाईन आहे, पाईप कुठं का, पूल कुठं का, तर काय कुठं का, सगळा गट्टा गोंधळ आहे. आणि तो गट्टा गोंधळाचा माहितीच्या अधिकाऱ्याखाली माहिती मागून माहिती लांडेचा खरं तर पाठपुरावा करेल. आणि तुम्ही जी मदत केली मला इथं, मला खरं तर आपल्यावरती भूत लावायला कोणाका भूत लावा, कारण राष्ट्रवादीचे नेते पळून गेले. अरे भूत कोणाका द्यायचं, पण तू राष्ट्रवादीचे नेते जरी पळून गेले तरी इथल्या स्थानिक गोरक्षणा तुम्ही सर्व मित्र परिवाराने इथं भूत लावली. आणि मला तेवढी मतं पडली, अगदी खुशी खुशी मी समाधानी आहे. आणि म्हणून आजचा खरं तर संदीप भाऊ तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रावर आम्हाला पोहोचवला. तुमच्या माध्यमातून सर्व टीव्ही चॅनलला बातम्या गेल्या. आणि माझा एक खरं तर इच्छा होती, मला कपडे काढायची नव्हती, पण मी त्याला लावलेला पैलवान आहे. मी ओरिजिनल पैलवान आहे. मी असा म्हणजे काही तमाशातला नाही, मी ओरिजिनल कुस्त्या केलेला पैलवान आहे. आणि आज मला काल काचा शिवावा लागला टेलर जाऊन, तो काचा मी शिवला. आणि आज मी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी खरं तर उघडा होऊन काचा लावून मला दण ठोपटावं लागले. कुणासाठी? जनतेसाठी. कारण जी माझ्यावरती हे 9-10 लोकांनी टीका टिप्पणी केली होती खालच्या स्तरावरती, इथं सुद्धा एक सभा झाली होती, अनेक माणसं टीका टिप्पण्या करत होती. पण माझ्या जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि जनतेने मला शिव्या देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि त्यांना कायमच्या घरात बसवला. आता माहित आहे, आम्ही 2-3 मगाशीच सुमतराव वहिनीचा फोन झाला, पवार मॅडमचा, आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलले परवाला. माहिती आहे त्यांच्याकडे घेऊन जाईल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी. आता कारण एक तो आपली जमेची बाजू कोणती आहे, महाराष्ट्राला पहिल्यांदा उपमुख्यमंत्री महिला, पुणे जिल्ह्याला पहिल्यांदा पालकमंत्री महिला. आणि महिलांचं दुखणं महिलांनाच कळणार आहे. आणि म्हणून ज्या अपूर्ण पाईपलाईन आहेत आपल्या पश्चिम भागातल्या, त्याच्याकडे माहीचा फोकस राहील. माई निश्चितपणे काम करील. आणि संदीप भाऊ, काका, हे सगळे माझ्या मित्रावर खुशी खुशी आहे. आणि मी आजच मीडियाच्या समोर सांगतो, या माझ्या मित्रांच्या केसाला धक्का तर देवराम लांडेच्या जीवाला धोका, अशा प्रकारचा मी ग्वाही देतो. आणि तुम्हाला मी खरोखर सांगतो की निश्चितपणे या आपल्या गावाला मी आजपासून सांगतो, त्याच्यामुळे काही झालं नाही झालं, परंतु तुम्हाला निश्चितपणे मी आपटाळे गाव दत्तक घेतला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अगदी सगळी कामं खुशी खुशी करतो. काय विचारायचं आहे का? काय बोलू? सगळे रस्ते खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. सगळे रस्ते खड्ड्यामध्ये गेलेले आहेत. ठेकेदारांचा सुळसुळाट झालाय. पण मित्रांनो, आपल्याला संघर्ष करायचे. जिथं रस्ता बोगस होईल तिथं फोन करा, त्या क्षणाला तो रस्ता बंद करू. क्वालिटीचे रस्ते करून घेण्याच्या दृष्टिकोन आता मी बघा, मी मोकळाच आहे. आता
माहित आहे झेडपी सदस्य मी मोकळाच आहे. ऐका ना अध्यक्ष, आमदार साहेब काय म्हणले, मी सगळं बनवलं का नाही रस्ते, पण आता जो रोड तुम्ही आले का नाही, कंबाड मोडला माझा. मोडलं ना आमचं 2 व्हीलर मोडा ते मला बघा, त्याच्यावर मला ना आजचा दिवस आपला- ऐका ना, खुशी झालाय. आजचा दिवस आपला आनंदाचा आहे. नाही, नाही, खुशी त्या झालाय हिशोबावर ना, घ्या ना जरा. आपण खुशी खुशी बोलणार आहेत. आजचा जो दिवस आहे हा खर तर आनंदाचा आहे. त्या माझ्या आदिनवळ्या गावच्या 250 वर्षीय महिला त्या भजनाला जायच्या होत्या, चालू होत्या आंबोलीला सप्ते, पण त्यांनी वादळाचा आवाज ऐकला, भराभरा उतरून आल्या. उतरांचे माझे मित्र वर हात करा. उतरांचे किती आहेत? उतरांकडे वर हात करा. उतरांकडे वर हात करा. ते सागर भाऊचा बड्डे असल्यामुळं उतरांची मंडळी आली, आदिनवळ्याची आली. देवराम लांडे हा प्रेमाचा माणूस आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. आपण आज मीडियाच्या माध्यमातून पाहिला की एकही पुढारी माझ्या बरोबर नव्हता. त्यांना काय भरम झालता, काय बोलावं काय बोलू नको, जेवढं बोलायचं तेवढं बोलून घेतलं. पण संदीप भाऊ त्यांच्यावर आपली नाही बोलायची. का त्यांचं नाव घेऊन आपलं नाव नाही खराब करायचं. आपलं नाव तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गेलंय. यांना गल्लीमध्ये कुत्रा ओळखीत नाही. ही फक्त मावळातून जुन्नर पोहोचते, कट्टे येतात, बसतात, कोणाची फुकटची भेटली का फेकतात आणि परत घरी येतात. त्याच्यावर तसलं काय नाही. देवराम लांडे सुपर, मला कुठलं व्यसन नाही. माझ्यावर ते काय बोलले त्यांना शुभेच्छा. जेवढ्याने माझ्यावर टीका केले ना तेवढ्यांचा मी सत्कार करणार आहे. कारण आज मला नाही सत्कारलं, शाली हार मोका सत्कार जमलं. माझ्या 5-50 शाली आहेत, जेवढ्याने मला शिव्या दिल्यात ना त्यांचा घरी जाऊन सत्कार करतो. म्हणजे त्यांनाच लाज वाटेल की आपण अध्यक्षाला त्यांच्यावरली माझी मुलं आहेत. खालच्या स्तरावरती बोलणं, एकेरी भाषेत बोलणं, स्वतःला सुशिक्षित म्हणतात आणि मला अडाण्यासारखं बोलतात. हरान टेकडी काय आहे आणि हाफिजमध्ये काय बुटाडणं आणलं. अरे काय बोलताय, मी एक अध्यक्ष होतो. एक आपण पाहतो अतुल शेठ बेंडके साहेब आहेत, शरददादा सोनवणे साहेब आहेत, आशाताई आहे, सतीश शेरकर आहे. ते असे एकीमेव खालचे सर्व बोलतात का हो? आणि जे कोणी बोलत ना जातीवाद, मला सर्वात जास्ती मराठी समाजातील, माळी समाजातील, गुरव समाजातील सगळ्यात जास्ती मला दुसऱ्या समाजाने मतदान केलंय. त्याबद्दल मी खुशी आहे. जे बोलायचे ना इकडे मतदान, आता वाडेवाडी ढालेवाडी, अरे एक देवाडे गेला पण 25 देवाडे आले. ही माणसं जमा करण्याची ताकद देवराम लांडेमध्ये आहे. अनिल देवाडे इथे नाहीये. थोडासा आम्ही नाराज झालो, 101 मताने आमचं सीट गेलं. पण ते आमच्या दांगड साहेबांच्या हलगर्जीपणामुळं काही झालं असेल तरी आम्ही त्याची भर काढू. थोडीशी आम्हाला डिस्टर्ब झाला संदीप भाऊ. पण आता देवाडे कंपनी, वानेवाडी ढाल्यावरचे माझे मित्र झालेत, आपठाचे देवाडे कंपनी माझे मित्र झालेत आणि अशीच मैत्री टिकवा. तुम्ही घाबरायचं नाही. वादळ ज्याला शब्द देते त्याला पुढं आणल्याशिवाय राहत नाही. कोण कुठल्या जातीचा, कोण कुठल्या धर्माचा, सर्वांची जात एकच आहे, सर्वांचं रक्त एकच आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही. यांनी फक्त निवडणुकीपुरता जातीवाद केला संदीप भाऊ. तो मुद्दा तुम्ही खुडून टाका. या खुशी खुशी या कोण आहे? खुशी खुशी. बर. तर अशा प्रकारचं आपण सभापती कोण होईल? सभापतीचं थोडंसं आता म्हणजे राष्ट्रवादीचाच होईल, तो आदिवासी राखीव आहे. पण आता या आमचा एका सीटामुळे थोडासा डगमग झालेला आहे. परंतु त्याच्यामध्ये स्पष्ट बहुमत असं कोणाचं नाही झालं. स्पष्ट बहुमत झालं नाही. आमचं तेवढं 100 मतांनी सीट गेलं नसतं तर आम्हाला बहुमताची पण गरज नव्हती. कारण 3 पश्चिम भागातली आदिवासी सीटं होती. तिन्ही सीटं आणण्याचा प्रयत्न मी केला. मी तळरांचं सीट आणलं, हे केलं आणलं, त्या गाण्यातलं ह्या गाण्यातलं, फक्त 100 मतांनी सीट गेलं. जर ही तिन्ही सीटं माही आली असती तर मला कुठल्या बहुमताची गरज नव्हती 2.5 वर्षासाठी. पण थोडंसं तिथं डिस्टर्ब झाला, काय दिष्ट लागली. आदरणीय त्या राज्याचे उपमुख्यमंत्री गेल्याच्या नंतर प्रचारापर्यंत आम्हाला घरोघरी पोचता नाही आलं आणि त्याचा फायदा त्या विरोधकांना झाला. जर कधी यथा कदाचित अजितदादांचं हे निधन झालं नसतं तर मी खात्रीने सांगतो संदीप भाऊ, समोरच्या लोकांचा डिपॉझिट जप्त केला असता. अजितदादा जर हयात असते ना तर डिपॉझिट जप्त केला असता. ही जे आम्हाला मत्य पडलं संदीप भाऊ, ही बिगर प्रचार करता कुठल्याही गाडीला भोंगा नाही. ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं त्या दिवशी गाडीची भोंगी उतरवली. कुठेही प्रचार सभा नाही. सभापतीचं काय होईल? राष्ट्रवादीचं होईल का शिवसेनेचं होईल? तुम्हाला काय वाटतं? काहीतरी होईल, त्याच्यावर मी आता बोलू इच्छित नाही. कारण आमचं एक सीट कमी पडले आम्हाला संदीप भाऊ. त्याच्यामुळं मला गप्पा मारणं आवडत नाही.
खोटं बोलणं आवडत नाही, पण अगदी 100 मताने आमचं सीट ते गेल्यामुळं आम्ही थोडासा नाराज झालो. आम्ही त्याची निवडणूकही काढली. 3 सीटं निवडणूक अधिकाऱ्यांना अगोदर जाहीर केली. नंतर 2 तासांनी म्हणला का हे सीट पडलं. आम्ही थोडासा ते सीट आमच्याबरोबर तुम्ही वाईटही केले सगळे 3 उमेदवारांची. नंतर आम्ही गेलो तर त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही अपील केलेला आहे. परत त्या अपीलमध्ये काय होईल त्याच्यावर तो निर्णय सभापतीचा होईल. शरद सोनवणे यांनी इथं सभा घेतली, त्याच्यामध्ये तुमच्यावर आरोप केले, तुमच्याकडे एवढ्या गाड्या वगैरे हे कुठून आल्या असं विचारणा केली, काय सांगाल? संदीप भाऊ त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आता आजचा दिवस आहे आमचा म्हणजे खुशी आहे आणि या खुशी वेळेला मी नक्कीच बोलेल. मी तुम्हाला त्याशी बोललो तर मी बोलेल, परंतु निश्चितपणे सगळ्यांच्या काचाची गरज म्हणून कोणी दुसऱ्याला दगड मारण्यापेक्षा आपण प्रत्येकाला विचार करावा. मला त्याच्यावर बोलायचं नाही. ते या तालुक्याचे आमदार आहेत, त्यांनी पण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये सर्वांना घेऊन बरोबर काम करावा आणि थोडंसं हे पण ठेवा का देवराम लांडे जर उभा राहिला नसता तर यदा कदाचित तुम्ही आमदार झालेत. त्यामुळे शरददादा माझे मित्र आहेत, पण त्याने असं नाही बोलायला पाहिजे. पण त्याच्यावर मी योग्य संदीप बोलेन. मित्रांनो खुशी जोरदार गोष्ट एकदा जोरदार गोष्ट चला वाढदिवस हे बॉटल मार. हा हॅपी बर्थडे टू यू. टाकलं पाहिजे. ओके बस चला.